बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हातगावमधून. हातगाव तालुक्यातील मनाठा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा संपन्न. डॉक्टर ज्योतिताई वाघमारे शिवसेनेच्या प्रवक्त्या यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीच्या सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्त्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. त्याचा लाभ सुद्धा लाडक्या बहिणीला झालेला आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंबे भेट अभियान अंतर्गत लाभार्थ्याच्या घरी जाऊन कुटुंबाशी संवाद साधण्याचे आदेश शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या कार्यकर्ते यांना दिले आहेत. त्याच अनुषंगाने तालुक्यातील मनाठा आदर्श विद्यालय ज्युनियर कॉलेज येथे 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा संपन्न झाला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे, लोकनेते बाबूराव कदम कोळीकर यांच्या उपस्थितीमध्ये महिलांना साडी चोळी देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोबाईलवरून व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व लोकनेते बाबूराव कदम कोळीकर यांनी केले होते. या कार्यक्रमाला मनाठा जिल्हा परिषद गटातील हजारो महिला उपस्थित झाल्या होत्या व महायुतीतील सर्व पक्षाचे जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. पाहूया प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे बायकांचं मन आहे. कारण आम्हाला सासरच्या लोकांसमोर माहेरचा कमीपणा होऊ द्यायचा नसतो, म्हणून पोटाला चिमटे काढून रुपया 2 रुपये जमवतो आणि स्वतःच साडी विकत घेऊन सांगतो की माहेरची साडी आहे. ताई, या माहेरच्या साडीचं कदम साहेब आम्हाला अप्रूप एवढं आहे की सासरची माडी जरी असली तरी आम्हाला माहेरची साडीच प्रिय वाटते. या माहेरच्या साडीच्या प्रेमामध्ये या महिला भगिनी बाबूरावजी कदम साहेब एवढ्या आहेत की कितीही श्रीमंत सासर असलं तरी कुठलीही बहीण कदम साहेब जाताना सासरच्या साडीत जात नाही. आम्ही तिरडीवर जाताना सुद्धा माहेरची साडी घालून जातो. हे आमचं बहिणींचं हृदय आहे. आणि आज जर तुम्ही आम्हाला बहिणींना सन्मानानं माहेरची साडी चोळी देऊन सन्मान करताय तर कदम साहेब या सगळ्या बहिणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. खरं तर तुम्ही बघताय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही ब्लॉकबस्टर हिट ठरलेली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीला प्रचंड आनंद झालेला आहे. माननीय बाबूरावजी कदम साहेब यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदेडमधील हिमायतनगर आणि इथल्या मनाठा येथील महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान होतो. तुम्ही बघा की एका बाजूला माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे बाबूरावजी कदम असतील, आम्ही महायुती असो महिलांचा सन्मान करतो, तर दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेमुळे पायाखालची वाळू सरकलेले विरोधक महिलांचा अपमान करतायत. हे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टामध्ये गेले. हे सावत्र भाऊ या योजनेला भीक म्हणाले. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुमची सख्खी बहीण जेव्हा तुमच्या मनगटावर राखी बांधते आणि तुम्ही तिला ओवाळणी देता, त्याला तुम्ही भीक म्हणाल का? रश्मी वहिनी आमच्या 1.5 लाखाची साडी नेसतात म्हणून तुम्हाला 1,500ची किंमत कळत नसेल, पण जिच्या घरचं राशन 1,500 मध्ये येतं ना त्या बहिणीला 1,500ची किंमत माहिती आहे. कारण हा फक्त पैसा नाहीये, अनुदान नाहीये, तर ही भावाची ओवाळणी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बहिणी आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत आणि त्यांनाच परत मुख्यमंत्री करणार आहेत. तर ह्या विरोधी पक्षनेत्यांनी आधी जाऊन राहुल गांधीला जबाब विचारावा जे आरक्षण बंद करायचं म्हणतात. विरोधी पक्षनेत्यांना इतका पोटशूळ उठलाय की ते लाडक्या बहिणींची योजना बंद व्हावी असं म्हणतात. मग लाडक्या बहिणी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तर जाहीर केलंय की जर परत महायुतीचं सरकार आलं तर या 1,500चे आम्ही 3,000 केल्याशिवाय राहणार नाही. कारण यत्र नायस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता ही भारताची संस्कृती आहे. आणि आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शिकवलंय की ज्या देशात महिलांचा विकास होतो तोच देश विकसित. कामगिरी जर दमदार असली असती तर आज त्यांना मोर्चा काढायची वेळ आली नसती. मला वाटतं की आमदारांनी थोडासा वेळ काढावा आणि आमच्या बाबूरावजी कदम साहेबांच्याकडून थोडीशी शिकवणी घ्यावी की जनतेचं काम हे कसं करायचं असतं. पराभवाने सुद्धा खचून न जाता दुसऱ्याच दिवशी कामाला लागणार आहे. आमचे बाबूरावजी कदम कोळीकरांसारखे नेते हे सच्चे शिवसैनिक आहेत आणि फक्त
करावं नशिबानं आणि कुठेतरी मटका बसावा आणि लॉटरी लागावी अशा पद्धतीने ते आमदार झाले. जाऊ दे, बिचारांचे जास्त दिवस राहिलेले नाहीयेत. जेवढे उरलेले थोडे दिवस आहेत तेवढे सुख समाधान नांदू द्या. त्याच्यानंतर मात्र इथे भगवाच फडकणार ही काळ्या दगडावरची. बाबूरावजी कदम साहेब हे जिंकून आलेले आहेत. हे आजच्या महिलांच्या गर्दीनं आणि महिलांनी आपल्या आशीर्वादातूनच जाहीर केलेलं आहे. कारण बघा भाऊ, राजकारण हे जनतेच्या पाठिंब्यावर होत असतं आणि जेव्हा एखादी महिला खंबीरपणानं भावाच्या पाठीशी उभी राहते ना, तेव्हा त्या माणसाला हरवण्याचं सामर्थ्य कोणामध्येही नसतं. आज एखाद्या छोट्याशा मनाठ्यासारख्या ठिकाणी 5-5, 6-6 हजार महिला जमतात. सकाळी 10 वाजल्यापासून ते आज दुपारचे 2 वाजतात, 2:30 वाजतात, तरी सुद्धा त्या महिला थांबलेल्या आहेत. हे फक्त आणि फक्त बाबूरावजी कदम साहेबांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास आहे. पुढचे आमदार बाबूरावजी कदमच असणार, यात मला तरी काही संशय वाटत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. त्याच धर्तीवर आमचं सुद्धा एक छोटे कार्यकर्ते म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलने आहे असे महिलांचे मेळावे घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक महिलांना 1500 रुपये मंथली महिना एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मिळालेच आहे. तरी सुद्धा आम्ही सुद्धा साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान सोहळा साजरा केला.